3-4 दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की सरकारी नियम आणि बँकेच्या क्लिष्ट कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे एका भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर वाहून थेट बँकेत नेण्याची वेळ आली आहे। नेमकं प्रकरण काय ते पाहूया। ओडिशाच्या केंद्राव जिल्ह्यातील दियानाली गावातील जितू मुंडा यांच्या बहिणीचे काकरा मुंडा यांचे 2 महिन्यापूर्वी निधन झाले होते। काकरा यांच्या बँक खात्यात 19,300 रुपये जमा होते। त्यांच्या कुटुंबात आता कोणीही नसल्यामुळे जितू मुंडा हेच एकमेव वारसदार होते। बहिणीच्या निधनानंतर जितू मुंडा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले, मात्र बँकेने पैसे देण्यास नकार दिला। बँकेने 2 अटी घातल्या। खातेदार स्वतः प्रत्यक्ष उपस्थित पाहिजे किंवा जितू यांनी कायदेशीर वारसदार असल्याचे सरकारी प्रमाणपत्र दिले पाहिजे। जितू मुंडा हे अशिक्षित आणि गरीब आदिवासी आहेत। त्यांच्याकडे ना बहिणीचा मृत्यूचा दाखला होता ना वारसदार असल्याचे कागदपत्र। वारंवार विनंती करूनही बँक कर्मचारी ऐकत नव्हते। अखेर हतबल होऊन जितू यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला। ते स्मशानात गेले आणि त्यांनी आपल्या बहिणीची कबर उकरली। बहिणीचा सांगाडा एका कापडात गुंडाळला आणि तो खांद्यावर घेऊन 3 किलोमीटर चालत बँक गाठली। भर उन्हात सांगाडा घेऊन बँकेत पोहोचल्यावर जितू यांना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। गावकऱ्यांनी बँकेच्या निष्ठुर कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला। बँकेची इच्छा असती तर त्यांनी सरपंच किंवा स्थानिक लोकांकडून जितू मुंडाबाबत खात्री करून घेऊ शकली असती, पण त्यांनी माणुसकीपेक्षा कागदपत्रांना महत्त्व दिले। या प्रकरणाची चौकशी करून माणुसकीच्या नात्याने त्यांना पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। थोडक्यात सांगायचे तर ही घटना प्रशासकीय यंत्रणेतील संवेदनशून्यतेचे जिवंत उदाहरण आहे। एका गरीब माणसाला आपल्या हक्काच्या पैशासाठी मृतदेहाची विटंबना करावी लागली। ही बाब संपूर्ण देशासाठी संतापजनक ठरत आहे।